आपल्या डे टू डे लाईफमध्ये म्हणजेच रुटीन लाईफमध्ये आपल्याला खूप सारे चॅलेंजेस असतात. त्यामध्ये मग आर्थिक चॅलेंज असतं, त्याचबरोबर मानसिक चॅलेंज असतं, कुटुंबाचं चॅलेंज असतं, कंपनीचं चॅलेंज असतं म्हणजेच नोकरी किंवा उद्योगाचं चॅलेंज असतं आणि या रिलेटेड खूप साऱ्या गोष्टी ज्या आपल्या आयुष्यावरती खूप मोठा इम्पॅक्ट करत असतात. हे सगळे चॅलेंजेस फेस करताना आपल्याला होतो तो स्ट्रेस आणि स्ट्रेसफुल लाईफ ही सुद्धा आता रुटीन लाईफ झाली आहे असं म्हणायला हरकत नाही. सगळंच काही मॅनेज करताना म्हणजे वर्क पण मॅनेज करायचं आहे, लाईफ पण मॅनेज करायची आहे, प्रोफेशनल लाईफ पण, पर्सनल लाईफ पण, सगळंच मॅनेज करताना कुठेतरी आपला स्ट्रेस वाढत चाललाय आणि आपण सतत एका प्रेशर खाली आहोत. बारकाईने जर विचार केला तर हे सगळं होण्याचे कारण आपल्याकडे शांत राहून निर्णय घेण्याची किंवा संयम न ठेवण्याची असलेली वृत्ती. आपल्याला सगळ्याच गोष्टी करायच्या असतात, पण प्रायोरिटी कशाला द्यायची हे कळत नाही, कारण आपण शांत राहून विचार करत नाही. शांत राहून विचार करताना आपल्याला कळतं की कुठे आपल्याला थोडासा संयम ठेवून निर्णय घ्यायचा आहे, कोणाला प्रायोरिटी द्यायची आहे आणि कोणाला कमी प्रायोरिटी द्यायची आहे. काम महत्त्वाचं आहे, पण काम करताना सुद्धा सतत जर प्रेशर खाली किंवा गडबड गोंधळ करून काम करत असू तर त्यात आपलं काहीही भलं होणार नाहीये. जिकडे तिकडे तुम्हाला संयम गरजेचा आहे. काम करताना तुमच्याकडे जितका पेशन्स असेल तितकं आपण अपर मॅनेजमेंट बरोबर जुळवून घेऊ आणि आपल्या कलिग्सकडून काम करून घेऊ. हा संयम किंवा ही क्वालिटी तुमच्यामध्ये असेल तर तुम्हाला कामातून होणारा स्ट्रेस आपोआप कमी व्हायला लागतो. जेव्हा तुम्ही बॉस बरोबर बोलता तेव्हा तुमच्याकडे संयम हा पाहिजे की जरी समजा तुमचा बॉस ओरडत असेल तर त्या वेळेला रिॲक्ट न करणं, ऐकून घेणं आणि योग्य वेळ बघून तुमची बाजू समोरच्याला म्हणजे बॉसला एक्सप्लेन करणं. जर इथे तुम्ही संयम न ठेवता बोलाल तर तुम्हाला त्रास होईल, तुमच्याबरोबर पॉलिटिक्स केलं जाईल किंवा तुमची नोकरी सुद्धा जाऊ शकते. तीच तुम्ही जेव्हा तुमच्या कलिग्स बरोबर काम करता, त्यांच्याकडून काम करून घ्यायचं असतं, तेव्हा सुद्धा तुमच्याकडे संयम असलाच पाहिजे. व्यवस्थित पद्धतीनं वेळ बघून योग्य शब्दांमध्ये जर आपल्या कलिगशी तुम्ही बोललात तर ते खुशीने तुमचं काम करून देतील, नाहीतर गडबड करतील. किंवा बॉसी होऊन जर बोललात तर तुमचं काम तर होणारच नाही, आणखी अधिक कठीण करून ठेवतील ते लोक. त्यामुळे संयम कामाच्या ठिकाणी ठेवाल तर स्ट्रेस होणार नाही. कामाच्या ठिकाणी तेच घरातल्या प्रत्येक गोष्टी करताना संयमी वृत्ती असेल तर तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम फार मोठा वाटणार नाही. कारण असं म्हणतात, बाहेरच्या लाख गोष्टी सांभाळता येतात, पण घरातून छोटासा प्रॉब्लेम जरी झाला तरी तो आपल्याला फार मोठा स्ट्रेस देतो. हा घरातला स्ट्रेस कमी करावा यासाठीच तर आपल्याला संयमी वृत्ती गरजेची आहे. घरातल्या प्रत्येक व्यक्तीबरोबर डील करताना आपल्याला हे माहीत असलं पाहिजे की कोण कसं आहे आणि कोणाशी कसं वागायचं. थोडक्यात काय, तुमच्याकडे शांत वृत्ती, संयमी वृत्ती असेल तर तुम्ही घरातल्या प्रत्येक माणसाला योग्य पद्धतीनं हाताळू शकता. या सगळ्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या गोष्टींची गरज आहे, म्हणजे मेडिटेशन म्हणा किंवा तुम्हाला थोडंसं स्पिरिच्युअलिटी बरोबर पण जावं लागेल. पण हे केल्याशिवाय तुमच्यामध्ये संयमी वृत्ती येणार नाही आणि त्याच्याशिवाय तुमचा स्ट्रेस कमी होणार नाही. संयम ठेवण्याची कला काही लोकांकडे जन्मता असते आणि काही लोकांना ती मिळवावी लागते किंवा डेव्हलप करावी लागते. तुम्हाला प्रश्न पडला असेल, मग स्ट्रेस कमी करण्यासाठी जर संयम महत्त्वाचा आहे तर संयम कसा ठेवावा, यासाठी काय करायचं? त्यासाठी मेडिटेशन, योगासनं किंवा स्पिरिच्युअल प्रॅक्टिस, आध्यात्मिक ज्ञानाचे ग्रहण अशा गोष्टी तुम्हाला संयम ठेवायला मदत करतात. आपल्या महाराष्ट्रातल्या संतांची परंपरा आणि संतांनी इतकं सगळं लिहून ठेवलंय त्यांच्या भजनांमधून, त्यांच्या ओव्यांमधून. त्यामध्ये त्यांना हेच सांगायचंय की तुम्ही जितके संयमी असाल तितकं तुम्हाला खूप काही स्पष्टपणे दिसेल.
हे सगळं जितकं तुम्ही मनापासून कराल तितकं तुम्ही संयमी व्हाल, आणि जितके तुम्ही संयमी व्हाल तितके तुम्ही यशस्वी व्हाल. आणि ते कसं ते सुद्धा आपण